नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आज आपण अशा ठिकाणी एकत्र आलेलो आहोत की ज्यांचं जीवन हे अतिशय आगळं वेगळं आणि इतरांसाठी प्रेरणादायी अनुकरणीय आहे. ना सत्तेचा वारसा, ना संपत्तीची शिदोरी, ना शिक्षण संस्था, ना राजकीय वारसा, केवळ जिद्द जिद्द आणि जिद्द. या जिद्दीच्या जोरावरती एक सर्वसामान्य माणूस सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवतो आणि गावचा सरपंच ते तालुक्याचा आमदार, एकदा नव्हे तर दोनदा विक्रमी मताने होणारा आमदार म्हणजेच नारायण आबा पाटील. आज आपण नारायण आबा पाटील यांच्याकडं अतिशय वेगळ्या मुद्द्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आबांशी चर्चा करून त्या दृष्टीनं आपण काय काय सध्या चालू आहे हे आपण या ठिकाणी पाहून घेऊया. नमस्ते आबा. नमस्ते आबा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अतिशय तोंडावरती आल्या. उद्याचा दिवस म्हणजे उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आहे. आपण बहुतेक उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक स्थिती अशी निर्माण झालेली आहे की असं म्हटलं जातं की काही लोकांना थोडंसं प्रयत्न केले की यश मिळतं, काहींना सहजासहजी यश मिळतं, पण काहींना अनंत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. तिसऱ्या प्रकारात आपली गणना आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये खूप प्रयत्न केलेत आणि प्रयत्न करावे लागतात. यावेळेला नेमकं असंच झालेलं आहे की आपल्यासोबत असणारे दोन महत्त्वाचे गट, मोहिते पाटील गट आणि जगताप गट, हे नेमके निवडणुकीच्या तोंडावरती आपल्यापासून बाजूला आहेत. होय. तर अशा या मोसमामध्ये हे दोन्ही गट हे नेमके आपल्याला का आणि कशासाठी सोडून गेले ही जरा आमच्या श्रोत्यांना पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणलं तर वेळ खूप लागेल, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्यानंतर आम्ही मोहिते पाटलांच्या त्या बंगल्यावरती आमच्या विचारविनिमय त्या ठिकाणी बैठकी झाल्या आणि मग त्यावेळेस आता आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्याकडे आलेला आहे आणि आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला निधी मिळवणं हा माझा पहिला प्रथम क्रमांक प्राधान्य आहे. आणि मग अशा अवस्थेत मी त्यांना मोहिते पाटलांना सांगितलं की ह्या ज्या सगळ्या घटना आहेत माझ्या बाबतीत, तर तुम्ही मला तिथं वाटाघाटी झाल्या, जयवंतराव जगताप होते, आम्ही होतो, सगळे होतो. मग त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर जयवंतरावांना काय तुम्हाला सांगतो गट देण्यात आले. आमचं तुम्हाला सांगतो बरेच तिथं ही विचाराची देवाणघेवाण झाली आणि ज्यावेळेस बी फॉर्म ज्यावेळेस मी मागितले त्यावेळेस मी करमाळा तालुक्याचा बाबा आमदार आहे आणि माझ्या विचाराने मी उमेदवार ठरवतो, माझ्या विचाराने मी बी फॉर्म वाटतो. पण असं बोलल्यानंतर त्यांनी मला काही त्या उमेदवारी अर्ज ते काय बी फॉर्म दिले नव्हते. मग नंतर दोन तीन दिवस गेल्यानंतर 5-4 दिवस गेल्यानंतर पवार साहेब, आपल्या देशाचे नेते सन्माननीय पवार साहेब यांचा मला फोन आला आणि तुम्ही येऊन भेटून जावा म्हणून. मी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी सन्माननीय साहेबांकडे गेलो. मग साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही कसं लढणार आहे, कसं तुम्ही सांगशाल तसं लढतो म्हणल्यानंतर मी म्हणलं जे 18 फॉर्म तुम्ही मोहिते पाटलांकडे दिलेले आहेत बेअरसेलकडे, तर ते मला द्यावेत आणि तालुक्यातलं तुम्हाला सांगतो जी काही उमेदवारी द्यायच्या आहेत ते मी स्वतः देईल. एवढं पवारसाहेबांनी सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. मग संध्याकाळी परत म्हणले तुम्ही अजितदादाकडे बसा, साहेब म्हणले. मग आम्ही अजितदादांकडे बसलो. मग तिथं दहशील मोहिते पाटील, देवानंद बागल हे ते सगळी कंपनी
त्यांची काही तुम्हाला सांगतो सहकार्य आलते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तिथं चर्चा होत असताना त्यांनी मला आग्रह धरला की तुम्ही तुतारीवर लढा, घड्याळावर लढा. लढतो. मग परत मी धैर्यशील मोहिते पाटलांना म्हणलं माझं बी फॉर्म माझ्या ताब्यात द्या. परंतु अजितदादापाशी बी त्यांनी मला बी फॉर्म दिले नाहीत. मग तिथून पुढं मग तुम्हाला सांगतो आम्ही वेगळा विचार केला. आल्यानंतर आघाडीच्या वतीनं आपण लढू असं मी त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर कार्यकर्ते म्हणले ठीक आहे, आपल्याला आदिनाथच्या वगैरे सगळ्या अडचणी ते पैसे उपलब्ध करायचे, आपण आघाडीवर लढून उद्या भविष्य काळामध्ये कुणाला पाठिंबा द्यायचा ते ठरवू. बरोबर. मग हा विषय झाल्यानंतर तिथून पुढं मग मोहिते पाटलांनी माझ्या विरोधात मोहीम उघडली. त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना बी फॉर्म वाटण्याचं काम केलं. आणि माझी पहिलीच आघाडी काढलेली होती, त्या आघाडीवरती आम्ही लढायचं ठरवलं. आता एकंदरीत म्हणजे या एकाच प्रश्नामध्ये आपण 2 उत्तरं दिली. हो. की हे मोहिते पाटील गट अलिप्त का झाला आणि दुसऱ्या बाजूला तालुका विकास आघाडीवरती का निवडणूक लढायची वेळ आली ह्याचं आपण उत्तर दिलं. परंतु जगताप गट हे शिवसेनेचे आहेत. हो. आणि त्यांचं आणि तुमचं म्हणजे गेल्या अनेक निवडणुकामध्ये एकमेकाचं सपोर्ट किंवा सहकार्याची भावना होती. हो. हे अचानक जगताप आपल्याला का म्हणजे अलिप्त झाले किंवा निवडणुकीतूनच बाहेर पडले, नेमकं काय झालं? नाही, आता त्यांना तिथं जर पाहिलं मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती जर त्यांना 4 सीटं आणि मला वाटतं 2 गट द्यायचं ठरल्यानंतर परत एक म्हणली मला कोर्टीची द्या. मग त्या वीट गटातले तुम्हाला सांगतो एक उमेदवार आम्ही थांबवला आणि त्यांना कोर्टी गटातला गण दिला. मग ह्या सगळ्या चर्चा होत असताना परत अजून त्यांच्या काय मनात विचार आले मला माहीत नाही, ते बदलले. आता खरं म्हणजे आतापर्यंत कसं होतं की आपलं संपूर्णतः बेरजेचं राजकारण होतं. हो. म्हणजे आपला स्वतःचा एक गट, त्याचबरोबर मोहिते पाटलाचा गट, त्याचबरोबर जगतापांचा गट, असे म्हणजे हे 3 गट एकत्र होते. हो. आता या वेळेला नेमकी थोडीशी बेरीज कमी होते. होय. तर त्या कमी बेरीज होत असताना सुद्धा लढण्याच्या दृष्टीनं कशी तयारी केली किंवा कसे तुम्ही ह्या स्थितीत सामोरे जात आहेत मतदारासमोर? आता तसं जर पाहिलं तर आता मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं माझा संपर्क या सगळ्यापेक्षा तुम्हाला सांगतो जास्त आहे जनतेशी. आणि त्याच्यामुळं जनतेची माझी नावं जोडलेली गेलेली आहे. त्याच्यामुळं जनता ही माझ्या पाठीमागं राहील असा मला ठाम विश्वास आहे. आता या सगळ्या स्थितीमध्ये सुद्धा आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी हे 2 गट बाजूला गेले तरीसुद्धा आपल्या गटामध्ये संजय मामा शिंदे गटातील काही शिलेदार आलेले आहेत. त्याचबरोबर बागल गटातील पण काही प्रतिनिधी आलेले आहेत. तर यामध्ये अशा पद्धतीची एक थोडीशी टीकात्मक चर्चा सुरू आहे की आबांकडे हे लोक आले की त्यांना उमेदवाऱ्या दिल्या. याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांचा आरोप बरोबर आहे की चुकीचं? ते जे आलेले आहेत ते तुम्हाला सांगतो कार्यकर्ते योग्यतेचे आहेत काय, आणि त्यांना त्यांचं तुम्हाला सांगतो योगदान देणं हे मला उचित वाटलं काय. आणि माझ्या कार्यकर्त्यात कसलीही नाराजी नाही. त्या जास्त गट मोठा होतोय ह्याच्यात आम्ही समाधानी आहोत असं माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं. नाही, हे तर गट मोठा होतोच आहे, गटाबद्दलचं काहीच अडचण नाही. हो. परंतु आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या पाठीमागील सर्व निवडणुकामध्ये जिंतीच्या सवितादेवी राजे भोसले या आपल्यासोबत होत्या. हो. पण आणि विशेष म्हणजे आपण 6 जानेवारी जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये पण त्यांची उमेदवारी जवळपास आपण
नक्की ठरवलेली हो, होती, पण या वेळेला मात्र त्या आपल्या सोबत नाहीत किंवा त्या एकट्या पडल्यात असं दिसतंय नेमकं काय? नाही, एकटे पडायचं काही कारण नाही. ते मोहिते पाटलांच्या तुम्हाला सांगतो ग्रुप बरोबर आहेत काय. आणि मग आता आमचं तुम्हाला सांगतो हे वेगळे वेगळे झाल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता जर समजा उद्याच्याला असं ठरलं, उद्याच्या दिवस फॉर्म काढून घ्यायचा आहे, हां तर उद्याच्याला जर समजा सवितादेवी राजे भोसले जर आल्या हां आपल्यासोबत, हां. तर त्यांना उमेदवारी देऊ शकू का आपण? काय होईल? आता कसं आहे, माझ्या उमेदवाऱ्या मी फायनल करून ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता उमेदवारी देणे घेण्याचा काही प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. आता ही जी तालुका विकास आघाडी आहे, तुमचं काहीतरी ठरलेलं असेल चिन्ह, त्या चिन्हावरती आपण लढा. हो उद्याच्याला जर समजा या तालुका विकास आघाडीनं 100% यश मिळवलं आणि जिल्ह्यामध्ये समजा भाजप आघाडीवरती आहेच, आघाडीवरती राहणारच आहे ते, हो. तर अशा वेळेला आपली आघाडी नेमकं काय करेल? त्यावेळेस काय जो चर्चा होती, काय सिच्युएशन निर्माण होतात, त्या वेळेस तो निर्णय घेतला जाईल. बरोबर बरोबर, म्हणजे त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. हो पुन्हा आणखी एक असं बोललं जातं की आबांकडे आदिनाथ आलेलं आहे, आदिनाथची फार मोठी आर्थिक अडचण आहे आणि आर्थिक अडचणीसाठी आबा माणसं सोडतायत, पण आदिनाथच्यासाठी जास्त प्रयत्न करतायत किंवा थोडंसं सत्ताधाऱ्यांशी जुळून घेत आहेत, असे एक वेगवेगळे आरोप किंवा थोडक्यात असं म्हणायचं की बाबा आबा म्हणजे भाजपची बी टीम म्हणून काम करतायत, असेही काही लोकांची वल्गना चालू आहे. तर तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याचं? आता तुम्हाला सांगतो, लोक काय अनेक विचाराचे अनेक तोंडाचे विचार आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबद्दल बोलायचं झालं तर आदिनाथ सहकारी साखर कारखाना गोविंद बापू पाटलांनी उभा केला. त्याच्यासाठी त्यांनी पायामध्ये तुम्हाला सांगतो जो 18-20 वर्ष चप्पल स्वीकारले नाही, त्यांनी पण केला होता की आदिनाथ कारखान्याच्या कारखान्यातून साखर बाहेर पडेपर्यंत मी चप्पल घालणार नाही. आणि जवळजवळ 20-22 वर्षानंतर बापूंनी तुम्हाला सांगतो चप्पल स्वीकारली. मोठा कार्यक्रम झाला, सन्माननीय पवारसाहेब त्या कार्यक्रमाला आले होते. हे तुम्हाला साक्षीदार आहे ह्या गोष्टीचा. मग आदिनाथ सहकारी साखर कारखाना एक आमची तुम्हाला सांगतो एक आत्मिक अटॅचमेंट आहे त्या कारखान्याची. आणि मग अनेकांनी हा कारखाना तुम्हाला सांगतो रसातळाला नेला. मला कोणाची नावं घ्यायची नाही, बरोबर, परंतु आज तो कारखाना तुम्हाला सांगतो अतिशय तुम्हाला सांगतो म्हणजे बिकट परिस्थितीमध्ये आहे काय. आणि तो कारखाना आपल्याला ऊर्जित अवस्थेत आणायचा. उद्या तुम्हाला सांगतो शेकडो कोटी त्याच्यासाठी पैसे उपलब्ध करायचे आहेत. आणि म्हणून मग मला ह्या भाजप सरकारकडे तर जावं यावं लागत होतं. मी जात येत होतो माझ्या कामासाठी. आता त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणल्यानंतर मी विरोधात जरी असलो तरी मला त्यांच्या दारात जाणं बरोबर क्रमप्राप्तच होतं. असा थोडा विषय येतो. आता आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे बा की आपण गेल्या 1.25 ते 1.5 वर्षापूर्वी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारीवाला माणूस हे चिन्ह घेऊन आपण लढलो. होय. आणि या वेळेला मात्र आता वेगळं चिन्ह घेऊन लढतोय. होय. मतदारांपर्यंत आपलं चिन्ह कसं पोहोचवणार किंवा मतदारांचे कसं अपील करणार? आता कसं आहे, जी तालुक्यात तुम्हाला सांगतो आपलं राजकारण हे पक्षावर चालत नाही, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. गटातटावरती तुम्हाला सांगतो आपलं बागलांचा गट, जयवंतरावचा गट, माझा गट, म्हणजे असं तुम्हाला सांगतो. आता शिंदे मामाचा एक इथं तुम्हाला सांगतो काही गट उभा राहिलेला आहे. मग हे गटातटावरतीच इलेक्शन लागतं की पक्षावरती हे तर काही एवढं चालत नाही असं मला वाटतं. हां, थोडे बहुत तुम्हाला सांगतो पक्षाला मानणारे लोक आहेत, नाहीत असं नाही, परंतु बऱ्यापैकी गटातटावरती निवडणुका जातात आणि तुम्ही आजपर्यंत पाहता आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता महत्त्वाचा माझा प्रश्न असा आहे हां की अनंत अडचणी असताना सुद्धा तुम्ही त्यातून मार्ग काढलेले आहेत. हो. पण या वेळेला पाटील गटाची जी लढत आहे ती लढत एका बाजूला
भाजप राष्ट्रवादी म्हणजे बागल आणि शिंदे यांच्या युतीसोबत लढत आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीसोबत लढत आहे शरद पवार. तिसऱ्या बाजूला शिवसेनेचे काही उमेदवार उभे आहेत. चौथ्या बाजूला बच्चूकडूनचे प्रहारचे लोक उभे आहेत. रासपचे काही उभे आहेत. अशा या सगळ्या आघाडीमध्ये आपण तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून यश कशा रीतीनं हासिल करणार आहात किंवा तशी यशाची तुमची रणनीती काय असेल? माझी रणनीती साधी आहे. मी काय रणनीती करून लढायला पाहिजे अशातला काय भाग नाही. माझे जे कार्यकर्ते जीवाभावाचे ते माझ्याबरोबर राहणार आहेत हा मला आत्मविश्वास आहे. आणि माझे जे कार्यकर्ते ते सर्वसामान्य कुटुंबातले सर्वसामान्य शेतकरी वर्ग आणि इतर तुम्हाला सांगतो जे काही कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला सांगतो ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते. त्याच्यामुळं मला निवडणुकीची काही भीती राहिलेली नाही. आता मी मुलाखतीच्या समारोपाला येतोय की आपण 2019ला काहीच्या मताने हारल्या होता. हो. 5,000-5,500 मतांनी. परंतु 2024ला तुम्ही तालुक्यातल्या आजपर्यंत निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा म्हणजे विक्रमी मतदान मिळवलं आपण आणि विजय झालेला आहे. तर त्या अपयशामध्ये जेव्हा लोक बोलत होते तेव्हा पाटील गट संपला, नारायणाबा संपले असं म्हणत असताना सुद्धा तुम्ही तितक्याच उसळी मारून खूप असं विक्रमी मतदान मिळवलं. हो. तर याचं रहस्य काय की नेमकं तुम्ही ह्या अपयशातून सुद्धा बाजी मारता? याच्या पाठीमागे कुठली जिद्द आहे, कुठली प्रेरणा आहे? मी स्वयंपूर्णच कायम तुम्हाला सांगतो प्रेरणा घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. आणि ह्या ज्या सगळ्या काही गोष्टी निवडणुकीच्या टायमाला एवढी मला मतं पडण्याचं कारण एक शासनाने काय निर्णय घेतला की पोलिंग एजंट हा कुठल्याही बूथवर त्या मतदारसंघातला चालू शकतो. महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. आणि जवळजवळ मग माझ्या जवळची काय पोरं आमचे तुम्हाला तालुक्यातली पोरं आम्ही 300 पोरं काढली. 300 पोरं काढल्यानंतर त्या 36 गावामध्ये कुर्डवाडीमध्ये सगळ्या बूथवरती माझे तुम्हाला पोलिंग एजंट तिथं थांबले गेले. त्याच्यामुळं समोरच्या पार्टीला तिथं एकही बोगस करता आलं नाही. 19ला जवळजवळ ह्याला निमगावमध्ये एक फक्त मतदान करायचं ठेवलं होतं, नाही तर पूर्ण मतदान झालं होतं. तेच तुम्हाला सांगतो आता 24ला 700 मतं करायची राहिली. काय 19चा सुद्धा प्रभाव माझा ह्याच्यामुळेच झाला. बरोबर काय बरोबर. आणि आता तुम्हाला सांगतो खरं तर त्या शासनाचं मी आभार मानतो की शासनानं हा अतिशय चांगला तुम्हाला सांगतो निर्णय घेतला. काय आणि त्याच्यामुळं जे बोगस जे मतदान होतं त्याला आळा बसला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली त्यातून. वा, म्हणजे तुम्ही यशाचं खरं रहस्य काय आहे ते आज उलगडून दाखवलं. आपण मी जास्त ताण देणार नाही, पण समारोपाचा शेवटचा प्रश्न विचारण्याच्या अगोदर मी आपणाला विनंती करतोय की आपण मतदारासमोर आता जात आहात आणि या यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यावर पोहोचणार आहात. तर तुम्ही आपल्या मतदारांना काय आव्हान करणार या निवडणुकीच्या निमित्ताने? निवडणुकीच्या निमित्ताने एवढंच मला जनतेला सांगायचं आहे की जनता ही तुम्हाला तो बऱ्यापैकी सर्वसामान्य 18 पगड समाज हा माझ्याबरोबर आहे आणि निष्ठेने आहे. मी त्यांना काही देऊ शकत नाही. काम ज्याचं येईल त्याचं मी काम करतो. मग तो पार्टीचा आहे का बिना पार्टीचा आहे का हो आणि कुठल्या कार्यकर्त्याची साक्ष घेत नाही की आपल्या पार्टीचा काय. येणाऱ्या कार्यकर्त्याचं प्रामाणिकपणे काय एखादा विरोधातला असला मला माहिती असलं तरी तो एक जर अडचणीत असला आणि मला जर तुम्हाला सांगतो तो काम घेऊन आला तर मी त्याचं प्रामाणिक काम करतो, त्याला ओळखसुद्धा देत नाही. अशी माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळं मतदारांनी मला स्वीकारलेलं आहे. आता शेवटचाच प्रश्न विचारतो की एक गोष्ट मी नेहमी पाहतो आबा
राजकारणामध्ये पत्रकार म्हणून किंवा इतर वेळी वैचारिक तुमचे आमचे कुठं कमी जास्त होऊ शकतं, त्याला काही फरक पडत नाही. परंतु राजकारणात एखादी सत्ता मिळाली, एखादं पद मिळालं की माणसं थोडीशी उंच जातात. आपल्या जवळच्या माणसाला, पत्रकारांना, कार्यकर्त्यांना थोडंसं बाजूला ठेवतात. अतिशय उंच लेवलच्याच माणसं जास्त समज करतात. पण तुम्ही अजूनही कुणीही असो फोन उचलता, स्वतः बोलता. PA च्या हातात अजून तुमचा फोन माझ्या तरी अनुभवात आलेला नाही. नाही. आणि अजूनही तुम्ही जमीन पातळीवरती आहात. हो. याचं रहस्य काय एवढं सांगा मुलाखतीचं समोर. ह्याचं रहस्य एवढंच आहे साहेब, मी ज्या टायमाला शाळा मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 4थीतनं शाळा सोडली. 4थीतनं शाळा सोडल्यानंतर मला माझे थोरले बंधू श्रीराम पाटील हे कोल्हापूरला तालमीमध्ये होते आणि मी शाळेत जात नसल्यामुळं मग मला दुसरा काय पर्याय नव्हता. घरचं काम करायचं. मेंढर राखली मी 2 वर्ष. अरे वा. आणि नंतर मला कोल्हापूरला वडिलांनी लावलं. तेही कशासाठी तर बापूंना खूप शेतीची आवड होती आणि घरातला एक तरी BSc वगैरे आपला झाला पाहिजे ही बापूंची मनापासून इच्छा होती. पण आम्ही 4 जण भाऊ, आमच्यातला एकही शिकला नाही. आणि मग मी परत थोरला भाव आल्यानंतर मग मी घरी तुम्हाला सांगतो आग्रह करायचो. त्याला लावलंय मला का कोल्हापूरला लावेना, त्याला लावलंय मला का लावना. म्हणजे त्या लहान वयातला हा किस्सा सांगतो. जवळजवळ मी 12-13 वर्षाचा होतो त्या काळी. आणि मग नंतर वडिलांना असं वाटलं की आता हा म्हणतोय तर आपण लावू. पण एक आट घातली की तू तिथं शाळेत जात असला तर तुला पाठवतो. तर मी मग तिथं मला पाठवलं, तालमीत पाठवलं. मी तिथं परत 4थीत शाळेत जायला लागलो. तिथून पुढं 2-3 वर्ष झाले की 16-17 वर्षी बऱ्यापैकी मी चांगला पैलवान, चांगला नावारूपाला यायला लागलो. आणि मग मी शाळेत जायला खुतलो की मला आता शाळा नको, मी पैलवान करतो. आणि मग नंतर वडील आले, आई आली, बहीण आले, सगळे आले माझे आणि मला म्हणले तुला आता स्वतंत्र आम्ही खोली करून देतो, तू फक्त शाळा शिकायची. मी म्हणलं आता मी काही शाळा शिकणार नाही, मला आता कुस्ती क्षेत्रातच माझं नाव कमवायचं. मग आता वडिलांनी सांगितलं, वडिलांना वाटलं आता चांगलं कुस्त्या करते, गावाकडं आल्यावर बी हे ते नाही शाळेत जात तर मग कर तुला कसं करायचं आहे तसं. आणि म्हणून मग परत नंतर मी तुम्हाला सांगतो कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला जवळजवळ 5 ते 6 वेळा मी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. माझ्याकडं राष्ट्रीय सुवर्णपदक आहे 1986चं. आणि अनेक वेगळ्या वेळा तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये जे काय आमच्या काळातले पैलवान होते त्यांच्याबरोबर अनेकांबरोबर कुस्त्या झाल्या आमच्या जोडीतल्या त्या काळातल्या. आणि आल्यानंतर मग इथं जेऊरला आलो. जेऊरला आल्यानंतर मग इथं लहाव्याला काही करमत नव्हतं म्हणून आम्ही इथं आमच्या जागा वडिलांच्या चुलत्यांच्या होत्या. मग आम्ही कुठेतरी तिथं पत्ते वगैरे खेळत बसायचो आणि 5 वाजले 6 वाजले की गावी जायचो. आणि नंतर मग इथंच राहायला लागलो आम्ही जेऊरमध्येच. आणि मग इथली ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि इथल्या लोकांना जरा माझा आधार वाटला. बरोबर. मी सर्वसामान्याला न्याय देतो, कोण कोणावर अन्याय करीत असला तर तिथं जाऊन थोडं नडत होतो. मग इथल्या लोकांना चांगलं वाटलं की बाबा ही आपल्याला बरं आहे आपलं या गावाला. मग काही मंडळी बापूंच्या काळातली तुम्हाला बापू ह्यांच्याकडे गेली, आमच्या बापूंकडे गेली इथली काय. आणि बापू म्हणले आता तुमचा पोरगा इथं तालमीतनं आता घरी राहिला आहे, मग जीवरचा आम्हाला त्याला सरपंच करावं म्हणतोय. बापू म्हणला आता त्याला विचारून बघा. मग बापूंकडनं आली माझ्याकडं. मी म्हणलं मला नको बाबा काय सरपंच काय. मग परत बापूंनी एकदा तुम्हाला सुद्धा मला बोलून घेतलं. अरे म्हणले ती माणसं भेटते ते मला जीवरला आले गेल्यावर तुला आता तू काम तर करायचं नाही, तू पैलवानगडी तू काय करणार आहे शेवट. करत्यात सरपंच तर हो की सरपंच. म्हणून आम्ही पोराने त्यावेळेस पॅनल उभा केला आणि तिथून माझ्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात सर्वसामान्य आणि प्रतिकूल परिस्थितीची जाण असल्यामुळं तुम्ही आजही
ती स्टेज काय सोडलेली नाही. सोडणार बी नाही. वा. आबा हाच विचार राजकारणात, समाजकारणात आणि सर्वसामान्य जनामध्ये उपयुक्त असतो. त्याच पद्धतीनं आपली वाटचाल चालावी. आजपर्यंत संघर्षात का होईना पण आपण देदीप्यमान असं यश मिळवलेलं आहे. असंच यश आपल्याला भविष्यामध्ये मिळू अशी सदिच्छा, शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या अशी संदेश यूट्यूबवरती संदेश साधला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे साहेब.